मंगलमूर्ति मोरया। भागवत महापुराण की जय। व्यास भगवान की जय। श्री शुक महाराज की जय। ओम कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद चौथा, अध्याय 10. यक्षांकडून उत्तमाचा वध व ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाने प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला कल्प आणि वत्सर नावाचे 2 पुत्र झाले. महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी वायुपुत्री इला होती. तिच्यापासून तिला उत्कल नावाचा पुत्र आणि एक कन्यारत्न झाले. उत्तमाचा अजून विवाह झाला नव्हता. एक दिवस शिकार करतेवेळी त्याला हिमालय पर्वतावर एका बलवान यक्षाने मारले. त्याच्याबरोबर त्याची मातासुद्धा परलोकवासी झाली. बंधू मारला गेल्याचा वृत्तांत जेव्हा ध्रुवाला समजला, तेव्हा क्रोध, सहिष्णुता आणि शोक यांनी व्याप्त होऊन तो एका विजयी रथावर स्वार होऊन यक्षांच्या देशात गेला. त्याने उत्तर दिशेकडे जाऊन हिमालयाच्या घाटीतील यक्षांनी भरलेली अलकापुरी पाहिली. तेथे अनेक भूतप्रेत, पिशाच इत्यादी रुद्राचे गण राहत होते. हे विदुरा, तेथे पोहोचल्यावर महाबाहू ध्रुवाने आपला शंख फुंकला. त्यामुळे सर्व आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या. त्या शंखध्वनीमुळे यक्षाच्या पत्न्या फारच घाबरल्या. भयाने त्यांचे डोळे सैरभैर झाले. बलवान यक्षवीरांना तो शंखनाद सहन झाला नाही, म्हणून ते निरनिराळे शस्त्रास्त्रे घेऊन नगराच्या बाहेर आले आणि ध्रुवावर तुटून पडले. महारथी प्रचंड धनुष्य असलेल्या शूर ध्रुवाने एकाच वेळी त्यांच्यापैकी प्रत्येकाला 3-3 बाण मारले. जेव्हा त्या सर्वांनी आपापल्या कपाळाला 3-3 बाण लागलेले पाहिले, तेव्हा त्यांची खात्री पटली की आपण निश्चितपणे हरणार. त्यांनी त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली. नंतर सर्प जसा कोणाच्या पायाचा आघात सहन करत नाही, त्याचप्रमाणे ध्रुवाचा हा पराक्रम सहन न होऊन त्यांनी सुद्धा त्या बाणांना प्रत्युत्तर म्हणून एकाच वेळी त्याच्या दुप्पट 6 बाण सोडले. यक्षांची संख्या 1,30,000 इतकी होती. त्यांनी ध्रुवाचा बदला घेण्यासाठी संतापून रथ आणि सारथ्यासहित त्याच्यावर परीघ, खड्ग, प्रास, त्रिशूळ, फरशी, शक्ती, दृष्टी, भुशुंडी तसेच चित्रविचित्र टोकदार बाणांचा वर्षाव केला. या भीषण शस्त्रवर्षावाने ध्रुव पूर्णपणे झाकला गेला. ज्याप्रमाणे मुसळधार पावसामुळे पर्वत दिसत नाही, त्याप्रमाणे त्यांना ध्रुव दिसेनासा झाला. त्यावेळी ते जे सिद्धगण आकाशातून हे दृश्य पाहत होते, ते सर्व हाय हाय करीत म्हणू लागले, आज यक्षसेनारूप समुद्रात बुडून या मानव सूर्याचा अस्त झाला. यक्षसमूह आपल्या विजयाची गर्जना करीत आहेत. तोच ध्रुवाचा रथ एकाएकी धुक्यातून सूर्य प्रगट व्हावा तसा दिसू लागला. ध्रुवाने आपल्या दिव्य धनुष्याचा टणत्कार करून शत्रूंना भयभीत केले आणि वाऱ्याने ढगांची दाणादाण उडवावी तशी बाणांचा वर्षाव करून त्यांची अस्त्रे छिन्नविच्छिन्न केली. त्यांच्या धनुष्यातून सुटलेले तीक्ष्ण बाण यक्ष राक्षसांची कवचे छेदून त्यांच्या शरीरात इंद्राने सोडलेले वज्र पर्वतामध्ये घुसावे तसे घुसले. ध्रुवाच्या बाणांनी तुटलेल्या सुंदर कुंडलमंडित मस्तकांनी, तालवृक्षांसारख्या मांड्यांनी, वलय विभूषित हातांनी, हार, बाजूबंद, मुकुट आणि मौल्यवान पगड्यांनी आच्छादिलेली आणि वीरांचे मन वेधून घेणारी ती समरभूमी सुशोभित झाली. जे यक्ष जिवंत राहिले ते क्षत्रिय श्रेष्ठ ध्रुवाच्या बाणांनी छिन्नविच्छिन्न होऊन रणांगण सोडून पळून गेले, जसे सिंहाच्या पराक्रमाने पराभूत झालेले हत्ती. नरश्रेष्ठ ध्रुवाने त्या विस्तृत रणभूमीवर एकही शस्त्रधारी शत्रू पाहिला नाही. तेव्हा त्याला अलकापुरी पाहण्याची इच्छा झाली, परंतु तो नगरात गेला नाही. हे मायावी काय करतील याचा माणसाला पत्ता लागत नाही, असे सारथ्याला म्हणून तो आपल्या अद्भुत रथात बसून राहिला. पण शत्रू नव्याने आक्रमण करतील या शंकेने सावध राहिला. इतक्यात त्याला समुद्राच्या गर्जनेप्रमाणे झंझावाताचा भीषण आवाज ऐकू आला आणि सर्व दिशांना उडालेली धूळ दिसू लागली. एका क्षणात सर्व आकाश मेघांनी आच्छादून गेले. सगळीकडे भयंकर गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. हे विदुरा, त्या ढगातून रक्ताच्या धारा, पू, विष्ठा, मूत्र व चरबीचा वर्षाव होऊ लागला. तसेच ध्रुवाच्या समोरच आकाशातून धडे पडू लागली.
नंतर आकाशात एक पर्वत दिसू लागला. सर्व दिशातून दगड, गदा, परीघ, तलवारी आणि मुसळे यांचा वर्षाव होऊ लागला. त्याला असे दिसले की साप वज्राप्रमाणे फुत्कार करीत रागीट डोळ्यांनी आगीच्या ठिणग्या ओकत येत आहेत. तसेच मदोन्मत्त हत्ती, सिंह आणि वाघ यांच्या झुंडीच्या झुंडी धावत आपल्याकडे येत आहेत. प्रलय कालाप्रमाणे भयंकर गर्जना करीत समुद्र आपल्या उत्तुंग लाटांनी पृथ्वीला सर्व बाजूंनी बुडवीत आपल्याकडे येत आहे. क्रूर स्वभावाच्या आसुरांनी आपल्या आसुरी मायेने असे पुष्कळ खेळ दाखविले की ज्यामुळे भित्र्या लोकांची मने थरथर कापावी. ध्रुवावर असुरांनी आपली दुस्तर माया पसरली होती. हे पाहून तेथे आलेल्या मुनींनी त्याच्यासाठी शुभचिंतन केले. मुनी म्हणाले, हे उत्तानपाद नंदन ध्रुवा, शरणागताचे भय नाहीसे करणारे शार्ङ्गपाणी भगवान तुझ्या शारंगपाणी कृष्ण भय नाहीसे करणारे शारंगपाणी भगवान तुझ्या शत्रूंचा संहार करोत. भगवंतांचे नाव घेतल्याने किंबहुना ऐकल्याने मनुष्य दुस्तर मृत्यूच्या जबड्यातून अनायासे वाचतो. अध्याय 10 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 4 अध्याय 11. स्वयंभुव मनुने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजावणे. मैत्रेय म्हणाले, ऋषींचे हे बोलणे ऐकून ध्रुवाने आचमन करून नारायणास्त्र आपल्या धनुष्यावर चढविले. तो बाण योजताच यक्षांनी रचलेल्या माया त्या क्षणी नष्ट झाल्या. जसे ज्ञानाचा उदय होताच अविद्यादी क्लेश नष्ट होतात. नारायणास्त्र धनुष्यावर चढविताच त्यातून राजहंसासारखे पंख आणि सोन्याचे फाळ असलेले तीक्ष्ण बाण बाहेर पडले आणि ज्याप्रमाणे मोर ओरडत वनामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे भयानक सू सू आवाज करीत शत्रुसेनेत घुसले. त्या तीक्ष्ण धारेच्या बाणांनी शत्रूंना बेचैन केले. तेव्हा त्या रणांगणात अनेक यक्षांनी अत्यंत रागाने आपापली शस्त्रास्त्रे उगारली आणि ज्याप्रमाणे मोठमोठे साप फणा उगारून गरुडाकडे धाव घेतात त्याप्रमाणे ते चहूबाजूंनी ध्रुवावर तुटून पडले. त्यांना समोरून येताना पाहून ध्रुवाने आपल्या बाणांनी त्यांचे हात, मांड्या, खांदे, पोट इत्यादी अवयव छिन्न विछिन्न करून त्यांना जेथे ऊर्ध्वरेता मुनिगण सूर्यमंडलाचा भेद करून जातात त्या सर्वश्रेष्ठ सत्यलोकात पाठविले. पितामह स्वयंभुव मनुंनी जेव्हा हे पाहिले की दिव्य रथावर आरूढ झालेला ध्रुव अनेक निरपराध यक्षांना मारत आहे तेव्हा त्यांना त्यांची दया आली. ते पुष्कळ ऋषींना बरोबर घेऊन तेथे आले आणि आपला नातू ध्रुव याला समजावू लागले. मनु म्हणाले, वत्सा, पुरे इतका क्रोध करणे बरे नव्हे, कारण हे पापी नरकाचे दार आहे. याच्याच अधीन होऊन तू या निरपराध यक्षांचा वध केला आहेस. बाबारे, तू जो हा निर्दोष यक्षांचा संहार करीत आहेस ते आपल्या कुलाला शोभणारे कर्म नाही. साधू पुरुष याची निंदा करतात. मुला, तुझे आपल्या भावावर फार प्रेम होते म्हणून त्याच्या वधाने संतप्त होऊन तू एका यक्षाने अपराध केल्याप्रमाणे त्या निमित्ताने पुष्कळांची हत्या केलीस. या जड शरीरालाच आत्मा समजून याच्यासाठी पशूंप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणे हा भगवतवत्सल सेवा करणाऱ्या साधूंचा मार्ग नव्हे. प्रभूंची आराधना करणे फार कठीण आहे, परंतु तू बालपणीत संपूर्ण भूतांचे आश्रयस्थान अशा श्रीहरींची सर्व भूतात्म भावाने आराधना करून त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले आहेस. तुला तर प्रभू आपला प्रिय भक्त समजतात आणि भक्तजनसुद्धा तुझा आदर करतात. तू साधूजनांचा मार्गदर्शक आहेस, तरीसुद्धा तू असे निंद्य कर्म कसे केलेस? सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबाबत सहनशीलता, कनिष्ठांच्याबद्दल दया, बरोबरीच्या लोकांबद्दल मित्रता आणि सर्वांशी समतेने वागण्यानेच प्रसन्न होतात. आणि प्रभू प्रसन्न झाल्यावर पुरुष सत्वादी गुण आणि त्यांचे कार्यरूप लिंग शरीर यापासून मुक्त होऊन परमानंद स्वरूप अशा ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो.
देहरूपात परिणित झालेल्या पंचमहाभूतापासूनच या जगाची स्त्री पुरुष उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यांच्या परस्पर समागमाने दुसऱ्या स्त्री पुरुषांची उत्पत्ती होते. अशा प्रकारे भगवंतांच्या मायेपासून सत्वादी गुणांमध्ये कमी जास्तपणा झाल्याने जशी भूतातून शरीरांची रचना होते, त्याचप्रमाणे त्यांची स्थिती आणि प्रलयसुद्धा होतो. निर्गुण परमात्मा तर यामध्ये केवळ निमित्त मात्र आहे. त्याच्या आश्रयानेच हे कारणात्मक जग चुंबकाच्या सान्निध्याने लोखंड फिरावे तसे फिरत राहते. कालशक्तीमुळे क्रमशः सत्वादी गुणांमध्ये क्षोभ झाल्याने भगवंतांची शक्तीसुद्धा सृष्टी इत्यादी रूपांमध्ये व्यक्त होते. म्हणून भगवंत अकर्ता असूनही जगाची निर्मिती करतात आणि संहार करणारे नसूनही त्यांचा संहार करतात. खरोखर त्या अनंत प्रभूंची लीला सर्वथैव अचिंतनीय आहे. कालस्वरूप अव्यय परमात्माच स्वतः अनंतरहित असूनही जगाचा अंत करणारे आणि अनादी असूनही सर्वांचे आदिकर्ता आहेत. तेच एका जीवापासून दुसऱ्या जीवाला उत्पन्न करून सृष्टी निर्माण करतात. तसेच मृत्यूच्या द्वारा मारणाऱ्याला सुद्धा मारून तिचा संहार करतात. ते कालभगवान संपूर्ण सृष्टीमध्ये समान रूपाने प्रविष्ट झालेले आहेत. त्यांचा कोणी मित्र नाही की कोणी शत्रू नाही. ज्याप्रमाणे वारा वाहू लागल्यानंतर त्याच्या मागोमाग धूळही उडते, त्याचप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्माच्या अधीन होऊन कालाच्या मागोमाग धावत असतात. सर्व समर्थ श्रीहरी कर्मबंधनाने बांधलेल्या जीवाच्या आयुष्याची वृद्धी आणि क्षय करतात, परंतु ते स्वतः या दोहोपासून अलिप्त आणि आपल्या स्वरूपात स्थित आहेत. हे राजा, या परमात्म्यालाच मीमांसक कर्म, चार्वाक स्वभाव, वैशेषिक काल, ज्योतिषी दैव आणि कालशास्त्रज्ञ काम म्हणतात. बाळा, ते भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण यांचे विषय नाहीत. महदादी अनेक शक्तीसुद्धा त्यांच्यापासूनच प्रगट झालेल्या आहेत. ते काय करू इच्छितात ही गोष्ट या जगात कोणालाच माहीत नाही. तर आपले मूळ कारण असणाऱ्या त्या प्रभूंना कोण जाणू शकेल? पुत्रा, ते कुबेराचे सेवक तुझ्या भावाला मारणारे नव्हेत, कारण मनुष्याच्या जन्ममरणाचे वास्तविक कारण ईश्वरच आहे. तेच विश्वाचे निर्माते, पालनकर्ते आणि संहार करणारे आहेत. परंतु ते अहंकार शून्य असल्याने गुण आणि कर्मापासून नेहमी अलिप्त असतात. सर्व प्राण्यांचा अंतरात्मा, नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या मायाशक्तीने युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. ज्याप्रमाणे नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे वाहतात, त्याचप्रमाणे जगाची रचना करणारे ब्रह्मदेव इत्यादी नामरूप दोरीने बांधलेले त्यांच्याच आज्ञेचे पालन करतात. ते अभक्तांना मृत्यूरूप आणि भक्तांना अमृतरूप आहेत. तसेच विश्वाचे एकमात्र आधार आहेत. बाळा, तू सर्वस्वी त्या परमात्म्यालाच शरण जा. हे बाळा, तू 5 वर्षाचा असतानाच आपल्या सावत्र मातेच्या कठोर वचनांनी व्यथित होऊन आईची मांडी सोडून वनामध्ये गेला होतास. तेथे तपश्चर्या करून ज्या ऋषिकेश भगवंतांची आराधना करून त्रैलोक्याच्या ही वरचे ध्रुवपद प्राप्त केलेस आणि जे तुझ्या वैरभाव नसलेल्या सरळ हृदयामध्ये वात्सल्याने विशेष रूपाने विराजमान झाले होते, त्या निर्गुण, अद्वितीय, अविनाशी आणि नित्यमुक्त परमात्म्याचा अध्यात्मदृष्टीने आपल्या अंतःकरणात शोध घे. हा भेदभावमय प्रपंच वस्तुतः नसतानाही त्यांच्यामध्ये प्रतीत होत आहे. असे केल्याने सर्वशक्तिसंपन्न परमानंद स्वरूप सर्वार्थयामी भगवान अनंतामध्ये तुझी दृढभक्ती उत्पन्न होईल आणि तिच्या प्रभावाने तू मी माझे या रूपाने दृढ झालेल्या अविद्यारूपी गाठीला छेदून टाकशील. राजन, याप्रमाणे औषधाने रोग बरा केला जातो, त्याचप्रमाणे मी तुला जो काही उपदेश केला आहे त्यावर विचार करून आपला क्रोध आवर. कल्याण मार्गाला क्रोध हा अत्यंत विरोध आहे. भगवान तुझे कल्याण करोत. क्रोधाधीन पुरुषाचे सर्वांना मोठे भय वाटते. म्हणून जो बुद्धिमान पुरुष असे इच्छितो की आपल्यापासून कोणत्याही प्राण्याला भय असू नये आणि स्वतःलाही कोणापासून भय असू नये, त्याने क्रोधाच्या अधीन कधीच होऊ नये.
हे माझ्या भावाला मारणारे आहेत असे समजून तू इतक्या यक्षांचा संहार केलास. त्यामुळे तुझ्याकडून भगवान शंकरांचा सखा कुबेर याचा मोठा अपराध झाला आहे. म्हणून पुत्रा, जोपर्यंत महापुरुषांचे तेज आमच्या कुलावर आघात करीत नाही, तोवरच विनम्र भाषण आणि विनय यांच्याद्वारा ताबडतोब त्यांना प्रसन्न करून घे. अशा प्रकारे स्वयंभुव मनूंनी आपला नातू ध्रुव याला उपदेश केला. तेव्हा ध्रुवाने त्यांना नमस्कार केला. त्यानंतर ते महर्षींसह आपल्या लोकी निघून गेले. अध्याय 11 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 4 अध्याय 12. ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णुलोकाची प्राप्ती. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाचा क्रोध शांत झाला आणि त्याने यक्षांना मारणे बंद केले. हे पाहून भगवान कुबेर तेथे आले. त्यावेळी यक्ष, चारण आणि किन्नर त्यांची स्तुती करत होते. त्यांना पाहताच ध्रुव हात जोडून उभा राहिला. तेव्हा कुबेर म्हणाले, हे निष्पाप क्षत्रिय कुमारा, तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार सोडण्यास कठीण वैर सोडून दिलेस. त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. वास्तविक तू यक्षांना आणि यक्षांनी तुझ्या भावाला मारले नाही. सर्व जीवांची उत्पत्ती आणि विनाश याला कारण तो एकमात्र कालच आहे. जीवाला अज्ञानामुळे स्वप्नाप्रमाणे शरीरालाच आत्मा मानल्यामुळे मी तू ही मिथ्याबुद्धी उत्पन्न होते. यामुळेच मनुष्याला बंधन आणि दुःख प्राप्त होतात. म्हणून ध्रुवा, आता तू जा. भगवान तुझे मंगल करोत. तू संसारपाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवांचे बाबतीत समदृष्टी ठेवून चराचर रूप भगवान श्रीहरींचे भजन कर. ते संसारपाश छेदणारे आहेत. तसेच विश्वाची उत्पत्ती आदी करण्यासाठी आपल्या त्रिगुणात्मक मायाशक्तीने युक्त होऊन सुद्धा तिच्यापासून अलिप्त आहेत. त्यांचे चरणकमलच सर्वांना भजन करण्यास योग्य आहेत. हे उत्तानपाद पुत्र राजा, आम्ही असे ऐकले आहे की तू नेहमी भगवान कमलनाभांच्या चरणाजवळ राहणारा आहेस. म्हणूनच तू वर मिळवण्यास योग्य आहेस. ध्रुवा, तुला ज्या वराची इच्छा असेल तो माझ्याकडून निःसंकोचपणे कुशाल मागून घे. मैत्रेय म्हणतात, कुबेराने जेव्हा अशा रीतीने वर मागण्याचा आग्रह केला तेव्हा महाबुद्धिमान ध्रुवाने त्यांच्याकडून हेच मागणे मागितले की ज्यामुळे मनुष्य सहजपणे हा दुस्तर संसारसागर पार करतो ते श्रीहरी स्मरण मला नित्य राहू दे. कुबेराने प्रसन्न मनाने त्याला भगवत स्मृतीचा वर देऊन तो त्यांच्या देखतच अंतर्धान पावला. त्यानंतर ध्रुवसुद्धा आपल्या राजधानीला परतला. तेथे राहत असतानाच त्यांनी मोठमोठ्या दक्षिणांनी युक्त असणाऱ्या यज्ञांनी भगवान यज्ञपुरुषांची आराधना केली. कारण भगवंत द्रव्य क्रिया व देवतांसंबंधीचे कर्म आणि त्यांचे फळ देणारे आहेत. सर्वोपाधिशून्य सर्वात्मा श्री अच्युतांचे ठिकाणी निस्सीम भक्तिभाव ठेवून ध्रुव आपल्यात आणि सर्व प्राण्यांमध्ये सर्वव्यापक श्रीहरीच विराजमान असल्याचे पाहू लागले. शीलसंपन्न, ब्राह्मण भक्त, दीनवत्सल आणि धर्ममर्यादांचे रक्षण करणाऱ्या ध्रुवाला त्याची प्रजा साक्षात पित्यासमान मानित होती. अशा प्रकारे निरनिराळ्या ऐश्वर्यभोगांद्वारे पुण्याचा आणि त्यापूर्वक यज्ञादी कर्मांच्या अनुष्ठानाने पापाचा क्षय करीत त्याने 36,000 वर्षापर्यंत पृथ्वीचे राज्य केले. जितेंद्रिय महात्म्या ध्रुवाने अशा प्रकारे धर्म, अर्थ आणि काम यांचे पालन करीत पुष्कळ वर्षे घालवली आणि त्यानंतर आपला पुत्र उत्कल याच्यावर राज्य सोपविले. ते संपूर्ण विश्व अविद्यारचित स्वप्न किंवा गंधर्व नगरासमान मायेने आपल्यातच कल्पना केलेले आहे असे त्याने मानले. तसेच शरीर, स्त्री, पुत्र, मित्र, सेना, भरलेला खजिना, जनानखाना, सुरम्य विहारभूमी आणि समुद्रापर्यंत पसरलेले भूमंडलाचे राज्य हे सर्व काळाच्या गर्तेत सापडले आहे असे समजून तो बद्रिकाश्रमाकडे निघून गेला.
तेथे त्याने पवित्र जलामध्ये स्नान करून देह व इंद्रिये शुद्ध केली. नंतर स्थिर आसनावर बसून प्राणायामाने प्राणवायूला स्वाधीन केले. त्या पाठोपाठ मनाच्या द्वारा इंद्रियांना बाह्य विषयापासून दूर करून भगवंतांच्या स्थूल विराट स्वरूपामध्ये स्थिर केले. त्याच विराट स्वरूपाचे चिंतन करीत शेवटी निर्विकल्प समाधीत लीन होऊन त्याच अवस्थेत त्याने विराट रूपाचाही त्याग केला. अशा प्रकारे भगवान श्रीहरींच्या ठिकाणी निरंतर भक्तिभावाचा प्रवाह चालू राहिल्याने त्याच्या डोळ्यातून वारंवार आनंदाश्रूंचा पूर येऊ लागला. त्यामुळे त्याचे हृदय द्रवीभूत झाले आणि शरीरावर रोमांच येऊ लागले. नंतर देहाभिमान गळून गेल्याने त्याला मी ध्रुव आहे याची सुद्धा आठवण राहिली नाही. त्याचवेळी ध्रुवाने आकाशातून एक अतिशय सुंदर विमान खाली उतरताना पाहिले. त्याने आपल्या प्रकाशाने दाही दिशा उजळून टाकल्या होत्या. जणू पौर्णिमेच्या चंद्राचा उदयच झाला होता. त्यानंतर 2 श्रेष्ठ देव त्याने पाहिले. त्यांच्या हातात गदा होत्या. त्यांना 4 हात होते. सुंदर श्यामवर्ण होता. किशोरावस्था होती. तांबूस कमळाप्रमाणे नेत्र होते. त्यांनी सुंदर वस्त्रे, किरीट, हार, बाजूबंद आणि अतिशय मनोहर कुंडले धारण केली होती. ते पुण्यश्लोक श्रीहरींचे सेवक आहेत असे जाणून ध्रुव गोंधळून जाऊन पूजा वगैरे करण्याचे विसरून ताबडतोब उठून उभा राहिला आणि भगवंतांच्या पार्षदांमध्ये हे प्रमुख आहेत असे समजून त्याने श्री मधुसूदनांच्या नामाचे कीर्तन करीत त्यांना हात जोडून नमस्कार केला. ध्रुवाचे मन भगवंतांच्या चरणकमलांपाशी तल्लीन झाले असून तो हात जोडून मोठ्या नम्रपणे मान खाली घालून उभा राहिलेला आहे. हे पाहून श्रीहरींचे प्रिय पार्षद सुनंद आणि नंद त्याच्याजवळ जाऊन हास्यमुखाने म्हणाले, राजन, आपले कल्याण असो. आपण लक्षपूर्वक आमचे म्हणणे ऐका. आपण 5 वर्षांचे असतानाच तपश्चर्या करून सर्वेश्वर भगवंतांना प्रसन्न करून घेतले होते. आम्ही त्याच संपूर्ण जगन्नियंत्या सारंगपाणी भगवान विष्णूंचे सेवक आहोत आणि आपल्याला भगवंतांच्या धामामध्ये नेण्यासाठी येथे आलो आहोत. आपण अतिदुर्लभ विष्णुलोक प्राप्त केला आहे. परमज्ञानी सप्तर्षीसुद्धा तेथे पोचू शकत नाहीत, तर ते खालून फक्त तिकडे पाहत आहेत. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह, नक्षत्रे आणि तारांगणसुद्धा त्याला प्रदक्षिणा घालतात. चला, आपण त्याच विष्णुधामात निवास करावा. हे राजन, आजपर्यंत आपले पूर्वज किंवा आणखी कोणीही त्या पदापर्यंत कधी पोचू शकले नाहीत. भगवान विष्णूंचे ते परमधाम साऱ्या जगाला वंदनीय आहे. आपण तेथे येऊन विराजमान व्हावे. हे चिरंजीव, हे श्रेष्ठ विमान पुण्यश्लोक शिखामणी श्रीहरींनी आपल्यासाठी पाठविले आहे. आपण यात बसावे. मैत्रेय म्हणतात, भगवंतांच्या प्रमुख पार्षदांची ही अमृतमय वाणी ऐकून ध्रुवाने स्नान केले. नंतर संध्यावंदनादी नित्यकर्मे आटोपून मंगल अलंकार धारण केले. नंतर बद्रिकाश्रमात राहणाऱ्या मुनींना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यानंतर त्या श्रेष्ठ विमानाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातली आणि पार्षदांना प्रणाम करून सुवर्णाप्रमाणे कांतिमान रूप धारण करून त्यावर चढण्यासाठी तो तयार झाला. इतक्या ध्रुवाने पाहिले की काळ प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभा आहे. तेव्हा त्या मृत्यूच्या डोक्यावर हात ठेवून त्या अद्भुत विमानात तो चढला. त्यावेळी आकाशात दुदुंबी, मृदुंग, ढोल इत्यादी वाद्ये वाजू लागली. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले आणि फुलांचा वर्षाव होऊ लागला. विमानात बसून जेव्हा भगवंतांच्या धामाकडे जाण्यासाठी ध्रुव तयार झाला, तेव्हा त्याला लगेच आपली माता सुनीती हिची आठवण झाली. तो विचार करू लागला, बिचारा आईला सोडून मी एकटाच दुर्लभ वैकुंठधामाला कसा जाऊ? नंद आणि सुनंद यांनी ध्रुवाच्या मनातील गोष्ट जाणली आणि त्याला दाखविले की देवी सुनीती दुसऱ्या विमानातून पुढे जात आहे. त्याने कर्माने सर्व ग्रह पाहिले. वाटेत प्रत्येक ठिकाणी विमानात बसलेले देव त्याची प्रशंसा करीत फुलांचा वर्षाव करीत जात होते. त्या दिव्य विमानात बसून ध्रुव त्रैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळांच्याही वर भगवान विष्णूंच्या नित्यधामात पोहोचला. अशा प्रकारे त्याने आढळपद मिळवले. हे दिव्य धाम स्वयंप्रकाशानेच प्रकाशित आहे. याच्या प्रकाशाने तिन्ही लोक प्रकाशित झाले आहेत. जीवांवर दया न करणारी माणसे येथे जाऊ शकत नाहीत.
जे रात्रंदिवस प्राण्यांचे कल्याण करतात तेच तेथे जाऊ शकतात. जे शांत, समदर्शी, शुद्ध आणि सर्व प्राण्यांना प्रसन्न ठेवणारे आहेत, तसेच भगवत भक्तांनाच एकमात्र खरा सुहृद मानतात, असे लोकच सहजतेने या भगवत धामाची प्राप्ती करून घेतात. अशा प्रकारे उत्तानपादाचा पुत्र ध्रुव तिन्ही लोकांच्या वर त्यावरील तेजस्वी चूडामण्याप्रमाणे विराजमान झाला. कुरुनंदना, ज्याप्रमाणे खांबाच्या सर्व बाजूंनी बैल वेगाने फिरतात, त्याचप्रमाणे हे अत्यंत वेगवान ज्योतिषचक्र त्या अविनाशी लोकाच्या आश्रयानेच नेहमी फिरत असते. त्याचा हा महिमा पाहून देवर्षी नारदांनी प्रचेतांच्या यज्ञात वीणा वाजवून ते 3 श्लोक म्हटले होते. नारद म्हणाले, पतिपरायण सुनीतीचा पुत्र ध्रुव याने तपश्चर्येच्या प्रभावाने जी गती मिळवली ती भागवत धर्म जाणणारे वेदवेत्ते ब्रह्मर्षी सुद्धा मिळवू शकत नाहीत. मग अन्य राजांची गोष्ट तर दूरच. जो 5 वर्षाचा मुलगा सावत्र मातेच्या वाग्बाणांनी विद्ध होऊन दुःखी हृदयाने वनात निघून गेला आणि मी केलेल्या उपदेशानुसार आचरण करून ज्याने केवळ आपल्या भक्तांच्या गुणांनीच जिंकल्या जाणाऱ्या त्या अजिंक्य प्रभूंना आपलेसे केले, 5-6 वर्षाचा असताना ज्याने काही दिवसांच्या तपश्चर्येनेच भगवंतांना प्रसन्न करून घेऊन त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले, ते अढळपद या पृथ्वीवर दुसरा कोणी क्षत्रिय अनेक वर्षे तपश्चर्या करूनही मिळवण्याची इच्छा तरी दूर करू शकेल काय? मैत्रेय म्हणतात, विदुरा, तू मला उदारकीर्ती ध्रुवाच्या चरित्राविषयी विचारले होते, ते मी तुला इत्थंभूत ऐकविले. साधू पुरुष या चरित्राची फारच प्रशंसा करतात. हे धन, यश, आयुष्य यांची वृद्धी करणारे, परमपवित्र आणि मंगलमय आहे. यामुळे स्वर्ग आणि अविनाशी पदसुद्धा प्राप्त होऊ शकते. हे देवत्वाची प्राप्ती करून देणारे, अतिशय प्रशंसा करण्यायोग्य आणि सर्व पापांचा नाश करणारे आहे. भगवत भक्त ध्रुवाचे हे पवित्र चरित्र जो श्रद्धापूर्वक वारंवार ऐकतो त्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. हे श्रवण करणाऱ्याला शील इत्यादी गुणांची प्राप्ती होते. ज्यांना महत्त्व मिळण्याची इच्छा आहे त्यांना महत्त्व मिळण्याच्या स्थानाची प्राप्ती होते. ज्यांना तेज पाहिजे त्यांना ते तेज प्राप्त होते आणि मान हवा असणाऱ्या लोकांचा मान वाढवितो. पवित्र कीर्ती ध्रुवाच्या या महान चरित्राचे सकाळी आणि संध्याकाळी द्विजांच्या समाजामध्ये एकत्र चित्ताने कीर्तन करावे. भगवंतांच्या परमपवित्र चरणांना शरण जाणारा जो पुरुष हे सर्व चरित्र निष्काम भावाने पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, श्रवण नक्षत्र, तिथिक्षय, व्यतिपात, संक्रांत किंवा रविवारच्या दिवशी श्रद्धाळू पुरुषांना ऐकवतो, तो स्वतः आपल्या आत्म्यामध्येच संतुष्ट राहू लागतो आणि सिद्ध होतो. हे साक्षात भगवतविषयक अमृतमय ज्ञान आहे. जे लोक भगवत मार्गाचे मर्म जाणत नाहीत त्यांना जो कोणी हे प्रदान करील त्या दीनवत्सल कृपाळू पुरुषावर देवता अनुग्रह करतात. ध्रुवाचे कर्म सर्वत्र प्रसिद्ध आणि परमपवित्र आहे. त्याने आपल्या बाल्यावस्थेतच आईचे घर आणि खेळणी यांचा मोह सोडून तो भगवान श्री विष्णूंना शरण गेला. कुरुश्रेष्ठा, त्यांचे हे पवित्र चरित्र मी तुला सांगितले. अध्याय 12 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः हरये नमः हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अंबा माता की जय. स्कंद 4 अध्याय 13. ध्रुव वंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र. सूत म्हणतात, शौनका, मैत्रेय मुनींनी वर्णन केलेला ध्रुवाचा विष्णुपदावर आरूढ होण्याचा वृत्तांत ऐकून विदुराच्या हृदयात भगवान विष्णूंच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रेयांना प्रश्न विचारण्यास आरंभ केला. विदुराने विचारले, भगवतपरायण मुने, हे प्रचेता कोण होते? कोणाचे पुत्र होते? कोणाच्या वंशामध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी कोठे यज्ञ केला होता? भगवंतांच्या दर्शनामुळे नारद परमभागवत आहेत असे मी मानतो. त्यांनी
पांचरात्र ग्रंथाची निर्मिती करून श्रीहरींच्या पूजा पद्धतीरूप क्रियायोगाचा उपदेश केला आहे. ज्यावेळी प्रचेतागण स्वधर्माचे आचरण करता करता भगवान यज्ञेश्वरांची आराधना करीत होते, त्यावेळी भक्तश्रेष्ठ नारदांनी ध्रुवाचे गुणगान केले होते. ब्रह्मन, तेथे त्यांनी भगवंतांच्या ज्या ज्या लीलाकथांचे वर्णन केले होते ते संपूर्ण मला ऐकवा. ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. मैत्रेय म्हणाले, महाराज, ध्रुव वनात निघून गेल्यानंतर त्याचा पुत्र उत्कल याने आपल्या पित्याचे सार्वभौम वैभव आणि राजसिंहासन यांचा स्वीकार केला नाही. तो जन्मापासूनच शांतचित्त, आसक्तिशून्य आणि समदर्शी होता. तसेच तो संपूर्ण लोकांना आपल्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्याला संपूर्ण लोकांमध्ये व्याप्त असल्याचे पाहत असे. त्याच्या अंतःकरणातील वासनारूप मळ अखंड योगाग्नीने भस्म झाला होता. म्हणून तो आपल्या आत्म्याला विशुद्ध ज्ञानरूप, आनंदमय आणि सर्वव्यापी पाहत होता. त्यावेळी तो स्वरूपात लीन झाल्यामुळे त्याला आपल्या आत्म्याहून वेगळे असे काहीच दिसत नव्हते. तो अज्ञानी लोकांना रस्त्यात मंद आगीप्रमाणे मूर्ख, आंधळा, बहिरा, वेडा किंवा मुका वाटत होता, परंतु वास्तविक तो तसा नव्हता. म्हणून कुलातील ज्येष्ठांनी तसेच मंत्र्यांनी त्याला मूर्ख आणि वेडा समजून त्याचा लहान भाऊ भ्रमीपुत्र वत्सर याला राजा बनविले. वत्सराची प्रिय पत्नी स्वविर्थी हिला पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय नावाचे 6 पुत्र झाले. पुष्पार्षणाला प्रभा आणि दोषा नावाच्या 2 पत्न्या होत्या. त्यापैकी प्रभेला प्रात, मध्यंदिन आणि सायम असे 3 पुत्र झाले. दोषाला प्रदोष, निषीध आणि व्युष्ट असे 3 पुत्र झाले. व्युष्टाला पत्नी पुष्करणीपासून सर्वतेज नावाचा पुत्र झाला. त्यालाच आकुती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला. चक्षु मनुची पत्नी नडवला हिला पुरु, कुत्स्य, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुक असे 12 सत्वगुणी पुत्र झाले. त्यापैकी उल्मुकाला पत्नी पुष्करणीपासून अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय असे 6 पुत्र झाले. अंगाची पत्नी सुनीथाने क्रूरकर्मा वेन याला जन्म दिला. त्याच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंगनगर सोडून निघून गेला. विदुरा, मुनींनी रागाने वेनाला शाप दिला आणि त्याच्या वाणीरूप व्रजाने जेव्हा तो मरण पावला तेव्हा कोणीच राजा नसल्याने चोर दरोडेखोरांचा प्रजेला फार त्रास होऊ लागला. हे पाहून त्यांनी वेनाच्या उजव्या हाताचे मंथन केले. त्यापासून भगवान विष्णूंचा अंशावतार आदिसम्राट महाराज पृथू प्रगट झाला. विदुराने विचारले, ब्रह्मन, महाराज अंग मोठा, शीलसंपन्न, सज्जन, ब्राह्मण भक्त आणि महात्मा होता. अशा अंगाला वेनासारखा दुष्टपुत्र कसा झाला, ज्यामुळे दुःखी होऊन त्याला नगर सोडावे लागले. धर्मज्ञ मुनीश्वरांनी शापरूप ब्रह्मदंडाचा प्रयोग करावा असा राजदंड धारण करणाऱ्या वेनाचा तरी कोणता अपराध होता. राजा आपल्या अंगी 8 लोकपालांचे तेज धारण करीत असतो. म्हणून प्रजापालक राजाने काहीही पाप केले तरी सुद्धा प्रजेने त्याचा तिरस्कार करू नये. ब्रह्मन, आपण भूत भविष्य काळातील गोष्टी जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून आपण श्रद्धाळू भक्त अशा मला सुनीथाचा पुत्र वेन याची सर्व कृत्ये सांगावीत. मैत्रेय म्हणतात, विदुरा, एकदा राजर्षी अंगाने अश्वमेध महायज्ञ केला. तेव्हा वेदज्ञ ब्राह्मणांनी आवाहन करूनही त्या यज्ञात आपला भाग घेण्यासाठी देव आले नाहीत. तेव्हा ऋत्विज आश्चर्यचकित होऊन यजमान अंगाला म्हणाले, राजन, आम्ही आहुतीच्या रूपाने जे घृत इत्यादी पदार्थ हवन करीत आहोत त्याचा देव स्वीकार करीत नाहीत. राजा, आपली होमसामग्री दूषित नाही, कारण आपण ती मोठ्या श्रद्धेने जमवली आहे. तसेच वेदमंत्रसुद्धा कोणत्याही प्रकारे बलहीन नाहीत,
कारण त्यांचा प्रयोग करणारे ऋत्विज यज्ञ करणाऱ्याला आवश्यक अशा सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करीत आहेत. या यज्ञात देवांचा जरासाही अपराध झाल्याचे आम्हाला दिसत नाही. असे असतानाही कर्माध्यक्ष देव स्वतःचा भाग का बरे घेत नाहीत? मैत्रेय म्हणतात, ऋत्विजांचे म्हणणे ऐकल्यानंतर यजमान अंगाला फार वाईट वाटले. त्याने याजकांच्या संमतीने मौन सोडून सदस्यांना विचारले, सदस्य हो, आवाहन करूनही देव यज्ञात का येत नाहीत आणि आहुती ग्रहण का करीत नाहीत? माझ्याकडून असा कोणता अपराध घडला आहे जो हे आपण सांगावे. सदस्य म्हणाले, राजन, या जन्मी आपल्याकडून कोणतेही पाप घडलेले नाही, पण पूर्वजन्मीचे काही पाप अवश्य असावे. त्यामुळे आपण सर्व गुणसंपन्न असूनही निपुत्रिक आहात. आपले कल्याण असो. प्रथम आपण सुपुत्र होण्यासाठी काही उपाय करावा. आपण जर पुत्रकामनेच्या इच्छेने यज्ञ केलात तर भगवान यज्ञेश्वर आपल्याला अवश्य पुत्र देतील. जर संतानासाठी साक्षात यज्ञपुरुष श्रीहरींना आवाहन केले तर देव आपणहून आपल्याला आपापला यज्ञभाग ग्रहण करतील. भक्त जी जी इच्छा करतो ती श्रीहरी त्याला देतात. त्यांची ज्याप्रमाणे आराधना केली जाते त्याप्रमाणे उपासकाला फळसुद्धा मिळते. असे सांगून राजा अंगाला पुत्रप्राप्ती होण्यासाठी ऋत्विजांनी शिपिविष्ट नामक श्रीविष्णूंना पुरोडाश समर्पण केले. अग्नीमध्ये आहुती देताच अग्निकुंडातून सोन्याचा हार आणि शुभ्र वस्त्रांनी सुशोभित एक पुरुष प्रगट झाला. त्याने एका सुवर्णपात्रात सिद्ध झालेली खीर घेतलेली होती. उदारबुद्धी राजा अंगाने याजकांच्या अनुमतीने आपल्या ओंजळीत ती खीर घेतली आणि स्वतः तिचा वास घेऊन आनंदाने आपल्या पत्नीला दिली. पुत्र नसलेल्या राणीने ती पुत्रप्रदायिनी खीर खाऊन आपल्या पतीच्या सहवासाने गर्भधारणा केली. त्यामुळे यथासमान तिला एक पुत्र झाला. तो बालक बाल्यावस्थेपासूनच अधर्माच्या वंशात उत्पन्न झालेल्या आपल्या आजोबांच्या मृत्यूच्या वळणावर गेला होता. सुनीता मृत्यूचीच कन्या होती म्हणून तोही अधर्मिक झाला. तो दुष्ट पुत्र धनुष्यावर बाण चढवून वनात जात असे आणि व्याधाप्रमाणे बिचाऱ्या पशूंची हत्या करत असे. त्याला पाहताच लोक वेन आला, वेन आला असे म्हणून ओरडत असत. तो असा क्रूर आणि निर्दयी होता की मैदानात खेळताना आपल्या बरोबरीच्या मुलांना तो पशुप्रमाणे निर्दयपणे मारीत असे. वेनाची अशी दुष्ट प्रवृत्ती पाहून महाराज अंगाने त्याला विविध प्रकारे सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याला सन्मार्गावर आणू न शकल्याने त्याला फार दुःख झाले. ज्या गृहस्थांना पुत्र नाही त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मी श्रीहरींची आराधना केली असली पाहिजे. म्हणूनच त्यांना कुपुत्राच्या दुष्कृत्यांनी होणारे असह्य क्लेश सहन करावे लागत नाहीत. ज्याच्या करणीमुळे मातापित्यांचे सर्व यश धुळीला मिळते, अधर्माचा भागीदार व्हावे लागते, सगळ्यांकडून विरोध सहन करावा लागतो, कधीही न संपणारी चिंता लागून राहते आणि घरही दुःखदायी होते, अशा आत्म्यांचे मोहमय बंधन असणाऱ्या फक्त नावाच्या संतानासाठी कोणता शहाणा पुरुष लालचावेल? मी तर सुपुत्रापेक्षा कुपुत्रालाच चांगला समजतो, कारण सुपुत्राला सोडताना फार क्लेश होतात. कुपुत्र घराचा नरक बनवतो, म्हणून त्याच्यापासूनच सहजच सुटका होते. अशा प्रकारे विचार करता करता महाराज अंगाला रात्री झोप आली नाही. त्याचे चित्त घराला कंटाळले. तो मध्यरात्री उठला आणि गाढ झोपलेल्या वेनाच्या आईला सोडून कोणालाही कळू न देता ऐश्वर्याने भरलेल्या राजमहालातून बाहेर पडून वनात गेला. महाराज विरक्त होऊन घरातून निघून गेले हे समजल्यानंतर सर्व प्रजाजन, पुरोहित, मंत्री, सुहृदगण आदी अत्यंत शोकाकुल होऊन पृथ्वीवर सगळीकडे त्यांचा शोध घेऊ लागले. जसे योगाचे रहस्य न जाणणारे पुरुष आपल्या हृदयात लपलेल्या भगवंतांचा बाहेर शोध घेतात. हे विदुरा, जेव्हा त्यांना आपल्या स्वामींचा कोठेच शोध लागला नाही तेव्हा ते निराश होऊन नगरात परतले आणि तेथे जे मुनिजन एकत्रित होते त्यांना त्यांनी प्रणाम करून अश्रू भरल्या नेत्रांनी महाराज न सापडल्याचा वृत्तांत सांगितला. अध्याय 13 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.
मंगलमूर्ती मोरया. भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक महाराज की जय. बालकृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद चौथा, अध्याय 14. वेदराजाची कथा. मैत्रेय म्हणतात, वीरवर विदुरा, सर्व लोकांचे कल्याण इच्छिणाऱ्या भृगू आदी मुनींनी पाहिले की अंग निघून गेल्यानंतर पृथ्वीचे रक्षण करणारा कोणी राहिला नाही. त्यामुळे सर्व लोक पशूंप्रमाणे उच्छृंखल होऊ लागले आहेत. तेव्हा त्यांनी माता सुनीतीच्या संमतीने मंत्र्यांची संमती नसतानाही वेनाला पृथ्वीचा राज्याभिषेक केला. वेन फारच कठोर प्रशासक होता. चोर डाकूंनी जेव्हा ऐकले की तोच राजसिंहासनावर बसला आहे, तेव्हा सापामुळे भ्यालेल्या उंदराप्रमाणे ते सर्वजण लगेच इकडे तिकडे जाऊन लपून राहिले. राज्य मिळाल्याबरोबर वेन 8ही लोकपालांचे सामर्थ्य मिळाल्यामुळे उन्नत झाला आणि अभिमानाने स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजून महापुरुषांचा अपमान करू लागला. तो ऐश्वर्य मदाने आंधळा झाला आणि रथात बसून निरंकुश हत्तीप्रमाणे पृथ्वी आणि आकाशाचा जणू थरकाप उडवीत सगळीकडे संचार करू लागला. कोणत्याही त्रैवर्णिकाने कधीही कोणत्याही प्रकारचा यज्ञ, दान आणि हवन करू नये अशी आपल्या राज्यात दवंडी पिटवून त्याने सर्व धर्मकर्मे बंद केली. दुष्टवेनाचा असा अत्याचार पाहून मुनी एकत्र आले आणि जगावर संकट आल्याचे समजून करुणेने आपापसात म्हणू लागले, अहो, जसे दोन्ही बाजूंनी जळणाऱ्या लाकडाच्या मध्ये राहणारे जीव संकटात सापडतात, त्याचप्रमाणे यावेळी सगळी प्रजा एकीकडून राजाच्या आणि दुसरीकडून चोर डाकूंच्या अत्याचाराने मोठ्या संकटात सापडली आहे. अराजक माजेल या भीतीनेच आम्ही अयोग्य असून सुद्धा वेनाला राजा बनवले, परंतु आता त्याच्यापासूनच प्रजेला भय निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत प्रजेला कसे सुख मिळणार? सुनीताच्या कुशीतून उत्पन्न झालेला हा वेन स्वभावतःच दुष्ट आहे. म्हणून सापाला दूध पाजल्याप्रमाणे याचे पालन करणे हे पालनकर्त्याच्याच अनर्थाला कारण झाले आहे. आम्ही याला प्रजेचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते आणि आज हाच त्यांना नष्ट करण्यास सज्ज झाला आहे. अशा वेळी आम्ही त्याला अवश्य समजाविले पाहिजे. अशा रीतीने आपले कर्तव्य केल्याने त्याने केलेल्या पापांचा आम्हाला स्पर्श होणार नाही. आम्ही जाणून बुजून दुराचारी वेनाला राजा केले होते, परंतु जर समजवल्यानंतरही याने आमचे म्हणणे मानले नाही, तर लोकांच्या धिक्काराने दग्ध झालेला या दुष्टाला आम्ही आपल्या तेजाने भस्म करून टाकू, असा विचार करून मुनी वेनाजवळ गेले आणि आपला क्रोध लपवून गोड बोलून समजावीत त्याला म्हणू लागले. मुनी म्हणाले, राजन, आम्ही आता तुला जे सांगतो त्याकडे लक्ष दे. त्यामुळे तुझे आयुष्य, ऐश्वर्य, बल आणि कीर्ती वृद्धिंगत होईल. मनुष्याने मन, वाणी, शरीर आणि बुद्धीने धर्माचे आचरण केले तर त्याला स्वर्गादी शोकरहित लोकांची प्राप्ती होते आणि जर त्याचा निष्काम भाव असेल तर तोच धर्म त्याला अनंत मोक्षपदावर पोहोचवितो. म्हणूनच वीरवर, प्रजेचा कल्याणरूप तो धर्म आपल्यामुळे नष्ट होता कामा नये. धर्म नष्ट झाल्याने राजा सुद्धा ऐश्वर्यापासून च्युत होतो. जो राजा दुष्ट मंत्री आणि चोर इत्यादींपासून आपल्या प्रजेचे रक्षण करून योग्य कर घेतो, तो या लोकात आणि परलोकात सुख मिळवितो. हे महाभाग, याच्या राज्यामध्ये किंवा नगरामध्ये वर्णाश्रम धर्माने पालन करणारे पुरुष स्वधर्म पालनाच्या द्वारे भगवान यज्ञपुरुषांची आराधना करतात. त्या आपल्या आज्ञेचे पालन करणाऱ्या राजावर भगवान प्रसन्न असतात, कारण तेच साऱ्या विश्वाचा आत्मा आणि सर्व भूतांचे रक्षण करते आहेत. राजांचेही ईश्वर प्रसन्न झाल्यावर कोणतीच वस्तू दुर्लभ असत नाही. म्हणूनच इंद्रादी लोकपालांसहित सर्व लोक त्यांना मोठ्या आदराने पूजा उपहार समर्पण करतात. राजन, भगवान श्रीहरी सर्व लोकपाल आणि यज्ञांचे नियामक आहेत. ते वेदत्रयी रूप, द्रव्यरूप आणि तपस्वरूप आहेत. म्हणून आपले ते देशवासी आपल्या उन्नतीसाठी अनेक प्रकारच्या यज्ञांनी भगवंतांचे यजन करतात.
त्यांना अनुकूलच आपण राहिले पाहिजे. जेव्हा आपल्या राज्यात ब्राह्मण लोक यज्ञांचे अनुष्ठान करतील तेव्हा त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन भगवंतांच्या अंशस्वरूप देवता आपापल्या मनोवांछित फळ देतील. म्हणून वीरवर आपण देवतांचा तिरस्कार करता कामा नये. वेन म्हणाला, तुम्ही लोक किती मूर्ख आहात. तुम्ही अधर्मालाच धर्म मानता. याचा मला खेद होतो. जे तुम्ही तुमच्या जीवन निर्वाह चालवणाऱ्या मला साक्षात पतीला सोडून कोणत्या तरी दुसऱ्या जारपतीच्या नादी लागला आहात. जे लोक मूर्खपणामुळे राजारूप परमेश्वराचा अनादर करतात त्यांना या लोकी तर सुख मिळत नाहीच आणि परलोकातही मिळत नाही. अरे, ज्यामध्ये तुम्हा लोकांची एवढी भक्ती आहे तो यज्ञपुरुष कोण आहे? उलटा स्त्री आपल्या विवाहित पतीवर प्रेम न करता एखाद्या परपुरुषामध्ये आसक्त होते तसे हे झाले. विष्णू, ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, वायू, यम, सूर्य, मेघ, कुबेर, चंद्र, पृथ्वी, अग्नी आणि वरुण तसेच यांच्या व्यतिरिक्त जे दुसरे वर आणि शाप देण्यास समर्थ आहेत ते सर्व राजाच्या शरीरात राहतात. म्हणून राजा सर्व देवमय आहे. म्हणून ब्राह्मणांनो, तुम्ही मत्सर सोडून आपल्या सर्व कर्मांच्या द्वारा फक्त माझेच पूजन करा आणि मलाच नैवेद्य समर्पण करा. हे पहा, माझ्याशिवाय दुसरा कोण अग्रपूजेचा अधिकारी होऊ शकतो? मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे विपरीत बुद्धी झाल्यामुळे तो अत्यंत पापी आणि कुमार्गाकडे जाणारा असा झाला. त्याचे पुण्य अगदी क्षीण झाले होते. म्हणून मुनींनी पुष्कळ नम्रतापूर्वक प्रार्थना करून सुद्धा त्याने त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही. हे विदुरा, स्वतःला शहाणा समजणाऱ्या वेनाने जेव्हा त्या मुनींचा अशा प्रकारे अपमान केला तेव्हा आपली लोकहितांची विनंती धुडकावली गेली असे पाहून ते त्याच्यावर संतापले. मारून टाका, दुष्ट स्वभावाच्या या नीचाला मारून टाका. हा जिवंत राहिला तर काही दिवसच जगाचे खात्रीने भस्म करून टाकेल. हा दुराचारी कोणत्याही प्रकारे राजसिंहासनासाठी योग्य नाही, कारण हा निर्लज्ज साक्षात यज्ञपती श्री विष्णूंची निंदा करीत आहे. अहो, ज्यांच्या कृपेमुळे याला हे ऐश्वर्य मिळाले आहे त्या श्रीहरींची निंदा अभागी वेनाशिवाय आणखी कोण करू शकेल? अशा प्रकारे आपला लपविलेला क्रोध प्रगट करून त्यांनी त्याला मारण्याचा निश्चय केला. तो तर भगवंतांची निंदा केल्या कारणाने अगोदरच मरणप्राय झाला होता. म्हणून केवळ हुंकारानेच त्यांनी त्याला मारले. जेव्हा मुनी आपापल्या आश्रमाकडे गेले तेव्हा इकडे वेनाची शोकाकुल माता सुनीता मंत्र सामर्थ्याने तसेच अन्य युक्तींनी आपल्या पुत्राच्या शवाचे रक्षण करू लागली. एक दिवस ते मुनी सरस्वतीच्या पवित्र जलात स्नान करून अग्नीत हवन करून नदीच्या तीरावर बसून हरिकथा करीत होते. त्या दिवसात लोकांच्या मध्ये हाहाकार माजविणाऱ्या पुष्कळशा घटना घडत आहेत असे पाहून ते आपापसात म्हणू लागले, आजकाल पृथ्वीचा रक्षण करता कोणी राहिलेला नाही. म्हणून चोर डाकूंच्या मुळे काही अशुभ तर होणार नाही ना? ऋषीलोक असा विचार करीत होते. तेवढ्यात सर्व दिशांकडून हल्ला करणाऱ्या चोर आणि डाकूंच्या मुळे उडालेली फार मोठी धूळ त्यांनी पाहिली. ते पाहताच त्यांच्या लक्षात आले की राजा वेनाचा मृत्यू झाल्यामुळे देशात अराजकता माजली आहे. राज्य शक्तिहीन झाले आहे आणि चोर डाकूंची संख्या वाढली आहे. हा सर्व उपद्रव लोकांचे धन लुटणाऱ्या तसेच एक दुसऱ्याच्या रक्तासाठी तहानलेल्या लुटारूंमुळेच होत आहे. आपल्या तेजाने आणि तपोबलाने लोकांच्या अशा कुप्रवृत्तीला रोखण्याचे सामर्थ्य असूनही असे करण्यामध्ये हिंसादी दोष आहेत असे पाहून त्यांनी त्यांचे काहीच निवारण केले नाही. त्यांनी पुन्हा असा विचार केला की ब्राह्मण जरी समदर्शी आणि शांत स्वभावाचे असले तरी दिनांची उपेक्षा केल्याने त्यांचे तप फुटलेल्या घड्यातून पाणी वाहून जावे तसे नष्ट होते. शिवाय राजर्षी अंगाचा वंश नष्ट होता कामा नये, कारण त्याच वंशात अनेक अमोघ शक्ती आणि भगवतपरायण राजे होऊन गेले आहेत. असा निश्चय करून त्यांनी मृत राजाची मांडी जोरजोराने घुसळली. तेव्हा त्यातून एक बुटका पुरुष उत्पन्न झाला. त्या कावळ्याप्रमाणे काळ्या वर्णाचा होता. त्याचे सर्व अंग विशेषतः हात फारच लहान होते. जबडे पुष्कळ मोठे, पाय लहान, नाक चपटे, डोळे लाल आणि केस तांबूस रंगाचे होते. त्याने मोठ्या दीनतेने आणि नम्रतेने विचारले की मी काय करू?
तेव्हा ऋषी म्हणाले, निशीत, म्हणून त्याला निषाद म्हणू लागले. त्याने जन्माला येताच राजा वेनाची भयंकर पापे आपल्या शिरावर घेतली, म्हणून त्याचे वंशज निषाद हे सुद्धा हिंसा, लूटमार इत्यादी पापकर्मांमध्ये व्यग्र असतात. म्हणून ते गाव किंवा नगरात न राहता वन आणि पर्वतराजींमध्येच निवास करतात. अध्याय 14 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम नमो कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 4 अध्याय 15. महाराज पृथूंचा आविर्भाव आणि राज्याभिषेक. मैत्रेय म्हणतात, नंतर ब्राह्मणांनी पुत्रहीन राजा वेनाच्या बाहूंचे मंथन केले, तेव्हा त्यातून एक स्त्री पुरुष जोडी उत्पन्न झाली. ब्रह्मवादी ऋषींनी ती जोडी उत्पन्न झालेली पाहून आणि ते भगवंतांचे अंश आहेत असे जाणून ते फार प्रसन्न झाले आणि म्हणाले, हा पुरुष भगवान विष्णूंचा विश्वपालक कलेपासून प्रगट झाला आहे आणि ही स्त्री म्हणजे परमपुरुषाची, त्याच्यापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी हिचा अवतार आहे. यापैकी जो पुरुष आहे तो आपल्या सुयशाचे प्रथम विस्तार करणारा असल्याकारणाने परमयशस्वी पृथू नावाचा सम्राट होईल. राजांमध्ये हाच प्रथम असेल. ही सुंदर दंतपंक्ती असलेली तसेच गुण आणि अलंकारांनी विभूषित असणारी सुंदरी या पृथूलाच पती म्हणून वरेल. हिचे नाव अर्ची असेल. पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरींच्या अंशानेच या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आणि अर्चीच्या रूपाने निरंतर भगवंतांच्या सेवेत राहणारी त्यांची नित्य सहचारिणी श्री लक्ष्मी प्रगट झाली आहे. मैत्रेय म्हणतात, त्यावेळी ब्राह्मण पृथूंची स्तुती करू लागले, तेव्हा श्रेष्ठ गंधर्व गुणगान करू लागले, सिद्ध पुष्प वर्षाव करू लागले, अप्सरा नाचू लागल्या, आकाशामध्ये शंख, तुताऱ्या, मृदुंग, दुदुंभी आदी वाजू लागले आणि देव, ऋषी आणि पितर आपापल्या लोकांमधून तेथे आले. जगद्गुरू ब्रह्मदेव, देव आणि देवेश्वरांसह आले. त्यांनी वेनकुमार पृथूच्या उजव्या हातावर भगवान विष्णूंच्या हस्तरेषा आणि चरणांवर कमळाचे चिन्ह पाहून ते त्याला श्रीहरीचाच अंश समजले, कारण ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न तुटलेल्या चक्राचे चिन्ह असते तो भगवंतांचाच अंश असतो. वेदवेत्या ब्राह्मणांनी पृथूच्या अभिषेकाची तयारी केली. लोकांनी सगळीकडून अभिषेकाचे साहित्य आणले. त्यावेळी नद्या, समुद्र, पर्वत, नाग, गायी, पक्षी, पशु, सर्व स्वर्ग, पृथ्वी आणि सर्व प्राण्यांनी त्यांना नजराणे आणले. सुंदर वस्त्रे आणि अलंकारांनी अलंकृत महाराज पृथूचा विधीनुसार राज्याभिषेक झाला. त्यावेळी अनेक अलंकारांनी शृंगारलेली महाराणी अर्ची हिच्याबरोबर ते दुसऱ्या अग्निदेवाप्रमाणे दिसत होते. हे वीरविदुरा, त्यांना कुबेराने अतिशय सुंदर सुवर्ण सिंहासन दिले. तसेच वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि ज्यातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते असे छत्र दिले. वायूने 2 चवऱ्या, धर्माने कीर्तिमय माळ, इंद्राने मनोहर मुकुट, यमाने दमन करणारा दंड, ब्रह्मदेवाने वेदमय कवच, सरस्वतीने सुंदर हार, विष्णूंनी सुदर्शन चक्र, लक्ष्मीने स्थिर संपत्ती, रुद्राने 10 चंद्राकार चिन्हांनी युक्त अशी म्यानासह तलवार, पार्वतीने 100 चंद्राकार चिन्हांची ढाल, चंद्राने अमृतमय घोडे, विश्वकर्म्याने सुंदर रथ, अग्नीने बोकड आणि बैल यांच्या शिंगांपासून बनवलेले सुदृढ धनुष्य, सूर्याने तेजोमय बाण, पृथ्वीने पायात घालताच अपेक्षित ठिकाणी पोहोचविणाऱ्या योगमय पादुका, आकाशाने न कोमेजणारी फुलांची माळ, आकाशात विहार करणाऱ्या सिद्ध गंधर्व आदींनी नाच गाणे वाजवणे आणि अंतर्धान पावण्याची शक्ती, ऋषींनी अमोघ आशीर्वाद, समुद्राने आपल्यापासून उत्पन्न झालेला शंख, तसेच 7 समुद्र, पर्वत आणि नद्यांनी त्यांच्या रथांसाठी निष्कंटक मार्ग भेट म्हणून दिले. त्यानंतर सूत, मागध आणि बंदीजन त्यांची स्तुती करण्यासाठी उपस्थित झाले. तेव्हा त्यांची स्तुती करण्याचा हेतू ओळखून
वेनपुत्र परमप्रतापी महाराज पृथू हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने म्हणाले, पृथू म्हणाले, हे सूत, मागध आणि बंदीजन हो, अजून तर लोकात माझा कोणताही गुण प्रगट झाला नाही, तर मग तुम्ही कोणत्या गुणांबद्दल माझी प्रशंसा करणार? माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नये, म्हणून माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाची तरी स्तुती करा. हे मृदू भाषिकांनो, कालांतराने जेव्हा माझे अप्रकट गुण प्रगट होतील, तेव्हा आपल्या मृदू वाणीने माझी भरपूर स्तुती करा. असे पहा, शिष्ट लोक पवित्र कीर्ती श्रीहरीच्या गुणानुवादाशिवाय तुच्छ माणसांची स्तुती करत नाहीत. श्रेष्ठ गुण धारण करण्याचे सामर्थ्य असूनही असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की जो ते गुण नसतानाही केवळ शक्यता म्हणून स्तुती करणाऱ्यांकडून आपली स्तुती करून घेईल. अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होते. हे तो मंदबुद्धी समजू शकत नाही. या प्रकारे लोक त्याचा उपहासच करीत असतात. ज्याप्रमाणे लज्जावान उदार पुरुष आपल्या एखाद्या निंद पराक्रमाची चर्चा होणे हे वाईट समजतात, त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष आपल्या स्तुतीला सुद्धा निंदा समजतात. सूतगण हो, सध्या तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्माच्या योगाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालो नाही. आम्ही का आजपर्यंत कोणतेही असे काम केले नाही की ज्याची प्रशंसा केली जावी. तर मग लहान मुलांप्रमाणे तुमच्याकडून आपल्या कीर्तीचे गान कोणत्या तऱ्हेने करून घ्यावे. अध्याय 15 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरे नमः. स्कंद 4 अध्याय 16. बंदीजनांकडून पृथूंची स्तुती. मैत्रेय म्हणतात, महाराज पृथू जेव्हा असे म्हणाले तेव्हा त्यांच्या वचनामृताचा आस्वाद घेऊन सूत इत्यादी गायक प्रसन्न झाले. नंतर मुनींच्या प्रेरणेने त्यांची ते या प्रकारे स्तुती करू लागले. आपण साक्षात देवश्रेष्ठ श्री नारायणच आपल्या मायेने अवतीर्ण झाला आहात. आम्ही आपला महिमा वर्णन करण्यास समर्थ नाही. आपण जन्म तर राजा वेनाच्या शरीरापासून घेतला आहे, परंतु आपल्या पुरुषार्थाचे वर्णन करताना ब्रह्मदेवासारख्यांची बुद्धीसुद्धा चक्रावून जाते. परंतु आपल्या कथामृताच्या आस्वादनामध्ये आदरबुद्धी ठेवून मुनींच्या उपदेशानुसार त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आपल्या प्रशंसनीय कर्माचा थोडा विस्तार करू इच्छितो. आपण साक्षात श्रीहरींचा कलावतार आहात आणि आपली कीर्ती मोठी आहे. हे धर्मधारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ महाराज पृथू लोकांना धर्मचरणात प्रवृत्त करून धर्ममर्यादेचे रक्षण करतील, तसेच धर्मविरोधकांना शासन करतील. हे एकटेच वेळोवेळी प्रजेचे पालन पोषण आणि मनोरंजन इत्यादी कार्यानुसार आपल्या शरीरात भिन्न भिन्न लोकपालांच्या मूर्ती धारण करतील. तसेच यज्ञ इत्यादींनी स्वर्गलोक आणि पर्जन्यवृष्टीने भूलोक अशा दोघांचेही हित करतील. सर्वांच्या ठिकाणी समदर्शी असणारे हे, ज्याप्रमाणे सूर्य 8 महिने तापून पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात त्याचा वर्षाव करतो, तसेच हे योग्य वेळी कर घेतील आणि योग्य वेळी प्रजेच्या हितासाठी तो खर्च करतील. हे दुःखितांच्या बाबतीत दयाळू असतील. जर कधी एखाद्याने यांच्या बाबतीत गैरवर्तन केले तरी ते पृथूप्रमाणे त्याचा तो अनुचित व्यवहार क्षमाशीलपणे सहन करतील. जर कधी पाऊस पडला नाही आणि प्रजेचे प्राण संकटात सापडले तर त्यावेळी राजवेशधारी हे श्रीहरी इंद्राप्रमाणे जलवर्षाव करून तिचे सहज रक्षण करतील. हे आपल्या अमृतमय मुखचंद्रावरील मनोहर हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने सर्व लोकांना आनंदमग्न करतील. यांचे मनोगत कोणाला समजणार नाही. यांची कार्येही गुप्त राहतील. तसेच ती करण्याची त्यांची पद्धतही गूढ असेल. यांचे धन नेहमी सुरक्षित राहील. हे अनंत महात्म्य आणि गुणांचे एकमेव आश्रय असतील. अशा प्रकारे मनस्वी पृथू साक्षात वरुणासारखेच असतील. महाराज पृथू वेनरूप अरणीच्या मंथनातून प्रगट झालेल्या अग्नीप्रमाणे आहेत. शत्रूंना हे अजिंक्य आणि दुस्सह होतील. हे त्यांच्याजवळ राहून सुद्धा पुष्कळ लांब असल्यासारखे राहतील. शत्रू यांचा कधीच पराभव करू शकणार नाहीत. जसा प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राणरूप सूत्रात्मा शरीराच्या आत बाहेरील सर्व व्यवहार पाहत असून सुद्धा उदासीन असतो,
त्याचप्रमाणे हे गुप्तहेरांच्या द्वारा प्राण्यांचे गुप्त आणि प्रगट सर्व प्रकारचे व्यवहार पाहून सुद्धा त्याविषयी उदासीन राहतील. हे धर्ममार्गात स्थिर राहून दंडनीय नसेल तर आपल्या शत्रूच्या मुलाला सुद्धा दंड देणार नाहीत आणि दंडनीय असेल तर आपल्या मुलालाही दंड देतील. भगवान सूर्य मानसोत्तर पर्वतापर्यंत जितका प्रदेश आपल्या किरणांनी प्रकाशित करतो त्या संपूर्ण प्रदेशावर यांचे निष्कंटक राज्य राहील. हे आपल्या कार्यांनी सर्व लोकांना सुखी करतील, त्यांचे मनोरंजन करतील. त्यांच्या या मनोरंजनात्मक व्यवहारामुळे प्रजा त्यांना खऱ्या अर्थाने राजा समजेल. हे दृढ संकल्प, सत्यप्रतिज्ञ, ब्राह्मण भक्त, वृद्धांची सेवा करणारे, शरणागत वत्सल, सर्व प्राण्यांना मान देणारे आणि दीनांवर दया करणारे होतील. हे परस्त्रीमध्ये मातेप्रमाणे भक्ती ठेवतील, पत्नीला आपले अर्धे अंग मानतील, प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करतील आणि वेदवेत्यांचे सेवक होतील. सर्व प्राणी आपल्या शरीराप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतील. हे सुहृदांचा आनंद वाढवतील. हे नेहमी वैराग्यशील पुरुषांवर विशेष प्रेम करतील आणि दुष्टांना दंडपाणी यमराजाप्रमाणे नेहमी दंड देण्यासाठी उद्युक्त राहतील. तिन्ही गुणांचे अधिष्ठाता आणि निर्विकार साक्षात श्री नारायणांचीच यांच्या रूपाने आपल्या अंशापासून अवतार घेतला आहे. ज्ञानी लोक अविद्येमुळे यांच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या अनेकत्वाला मिथ्याच समजतात. हे अद्वितीय वीर आणि एकछत्री सम्राट होऊन एकटेच उदयांचलापर्यंत सर्व भूमंडळाचे रक्षण करतील आणि आपल्या विजयी रथात बसून हातात धनुष्य घेऊन सूर्याप्रमाणे सगळीकडे भ्रमण करतील. त्यावेळी ठिकठिकाणचे सर्व लोकपाल आणि राजे यांना भेट अर्पण करतील. त्यांच्या पत्न्या त्यांचे गुणगान करतील आणि या आदिराजाला साक्षात श्रीहरीच समजतील. हे प्रजापालक राजाधिराज होऊन प्रजेच्या जीवन निर्वाहासाठी गोरूपधारिणी पृथ्वीचे दोहन करतील आणि इंद्राप्रमाणे आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वत सहज फोडून पृथ्वी सपाट करतील. रणभूमीवर कोणीही यांचा वेग सहन करू शकणार नाहीत. ज्यावेळी हे जंगलामध्ये शेपूट उंचावून फिरणाऱ्या सिंहाप्रमाणे आपल्या आजगाव धनुष्याचा टणत्कार करतील, पृथ्वीचा संचार करतील, त्यावेळी दुष्टांचा मागमूसही राहणार नाही. हे सरस्वती नदीच्या उगमस्थानावर 100 अश्वमेध यज्ञ करतील. तेव्हा शेवटच्या यज्ञानुष्ठानाच्या वेळी इंद्र यांचा घोडा पळवतील. आपल्या महालाच्या बागेत त्यांची एक वेळ भगवान सनतकुमारांची गाठ पडेल. त्यांची हे एकटेच भक्तिपूर्वक सेवा करून अशा निर्मल ज्ञानाची प्राप्ती करून घेतील की ज्यामुळे परब्रह्म्याची प्राप्ती होईल. अशा प्रकारे जेव्हा यांचा पराक्रम जनतेच्या समोर येईल तेव्हा ते परमपराक्रमी महाराज जिकडे तिकडे आपल्या चारित्र्याचीच चर्चा चाललेली ऐकतील. यांची आज्ञा कोणीच मोडू शकणार नाही. तसेच हे चारी दिशा जिंकून आपल्या तेजाने प्रजेचा क्लेशरूप काटा काढून टाकून सर्व भूमंडळाचे शासक होतील. त्यावेळी देव आणि असुरसुद्धा यांच्या अतीव प्रभावाचे वर्णन करतील. अध्याय 16 समाप्त. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.